मे महिन्यातील एक सकाळ. सकाळचा थंडगार वारा सुटला. सकाळचे वाजले 4. काड्या पेटवून कागद लावून मातीचा चुला पेटवला. दोघींनी मिळून 5 शेराचं पितळी पातेलं आणलं. याला आधीच काल मातीचं बूड घेतलेलं होतं. वारा इतका सुटलेला आहे की तो जाळपण कमी जास्त इकडे तिकडे पळतो आहे. पातेल्यात 1 कळशी पाणी घालून त्यावर झाकण ठेवलं म्हणजे हे पाणी गरम होईल. 3 दिवस भिजलेले 5 शेर गहू त्याचा चीक काढून आणला आणि या चिकावरील पाणी जे असतं ते नितरवून घेतलेलं आहे आणि ही बकेट इकडे आणलेली आहे. 2 दिवसांपूर्वी बुद्ध पौर्णिमा होती. चंद्र बघा आपली कौमुदी कशी पसरवतो आहे. एक छोटी कळशी भरून पाणी परत पातेल्यात टाकलं आणि झाकण ठेवलं. रात्रभर साठलेला गव्हाचा चिकट असतो आणि कडक झालेला असतो, तर हा हाताने फोडून घ्यावा लागतो आणि मोकळा करावा लागतो. ज्योतिताईंनी चूल पेटवली आणि शशीताई ज्या आहेत त्या गव्हाचा चीक फोडून मोकळा करत आहेत. याला पण भरपूर 15-20 मिनटं मोकळा करायला लागतात. पातेल्यातील थोडंसं गरम झालेलं पाणी बाजूला काढून ठेवतात. कमी जास्तसाठी परत वरून घालावं लागतं. जवळपास अर्धा तास पाण्याला अंधान यायला लागतो. अंधान येतं म्हणजे पाण्याला चांगली उकळी येते. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच यामध्ये गव्हाचा चीक ओततात. फोडलेल्या गव्हाचा चीक चाटूनी छान हलवून घेतात आणि आता या अंधान आलेल्या पातेल्यामध्ये खळखळ उकळत्या पाण्यामध्ये आता मीठ घालत आहेत. हे अंदाजेच मीठ घालतात. जवळपास 2 चमचे मोठे भरून हे मीठ घातलेलं आहे. एका बाजूनी गव्हाचा चीक ओतला आणि एका बाजूनी चाटूनी हलवत राहतात म्हणजे यामध्ये गाठी होत नाहीत. लगेचच हा चीक घट्ट व्हायला लागतो आणि हे भरपूर हलवत राहावा लागतो. गव्हाच्या चिकाची बादली विसळून पुन्हा यात थोडंसं पाणी घातलेलं आहे. हा घट्ट झालेला गव्हाचा चीक छान मोकळा आणि लूज होत नाही तोपर्यंत हे हलवतच राहतात. सराटा घेऊन पातेल्याच्या आजूबाजूला जो चीक लागलेला आहे तो काढून टाकतात. तळापासून याला हलवावा लागतो, नाहीतर हा खाली लागू शकतो. सुरेखाताई जोर लावून हा चीक हाटून घेत आहेत. चाटूला जो लागलेला असतो तो पण काढून टाकतात आणि मोकळा करतात. जर जास्त घट्ट झाला तर यामध्ये थोडंसं गरम पाणी सुद्धा घालतात. चाटू आणि सराटा कडक पडू नये म्हणून पाण्याच्या बकेटमध्येच बुडवून ठेवतात. पलीकडे शशीताईंनी खाटा अंथरल्या आणि गातं जे असतं म्हणजे पायतं जे असतं त्यावर साड्यांचे तुकडे घातले म्हणजे याचा कलर धोतराला आणि पर्यायाने कुरडयांना लागणार नाही. त्यावर ओलं केलेलं धोतर अंथरून घेतलं. तिघी मिळून परस्पर सामंजस्याने हे सर्व कामं करतात. कुरडयांचे साचे आणले आणि ते पाण्यात बुडवून घेतले आणि त्या साच्यांमध्ये आता सराट्याच्या साह्याने चीक भरतात. आणि हात थंड पाण्यात बुडवून हाताने खाली दाबतात.
सकाळचे वाजलेत 6. सकाळी 6 वाजताच कुरडया करायला सुरुवात झाली आहे. हा चीक झाल्या लगेचच कुरडया करायला घेतात, कारण की चीक मग थंड होऊन गार होऊ शकतो आणि तो नंतर कडक पडू लागतो. ज्योतिताई चीक भरून देत आहे आणि सुरेखाताई आणि शशीताई कुरडया तयार करताय. कुरडयांचा एकच गोल घेर घेतला जातो आणि मग एक आडवा असा करून कुरडई करतात. 2-2 थर कुरडयांचे करत नाहीत. गव्हाचा चीक कसा चमकतो आहे आणि पारदर्शक झालेला आहे. कुरडयांच्या मध्ये असे काळ्या कोळशे मिरच्या ठेवण्याची पद्धत आहे. यामुळे कुरडयांना नजर लागत नाही असे म्हणतात. संध्याकाळी 5 वाजता कुरडया पूर्णपणे सुकलेल्या आहेत. आता हे धोतर सावलीत आणतात आणि हे उलटं करून यावर पाणी शिंपडतात. आमच्याकडे नगरपालिकेच्या नळांनाच पाणी असतं, त्यामुळे पाणी भरपूर आणि स्वच्छ येतं. कुरडया काढण्यासाठी धोतरावर उलट्या बाजूनी पाणी शिंपडतात. कुरडयांना काढण्यासाठी जास्त मेहनत पण करावी लागत नाही, कारण ह्या पूर्णपणे सुकलेल्या आहे आणि पटापट खाली पडत आहेत. बऱ्याच वेळा रंगीत कुरडया सुद्धा करतात. रंगीत कुरडया करण्यासाठी चीक झाल्यानंतर एका पातेल्यात जो कलर टाकायचा आहे तो टाकतात आणि त्या कलरचं चीक तयार करून कुरडया गाळतात. कुरडया सुकवण्यासाठी खाट सावलीत आणली आणि त्यावर आता काढलेल्या कुरडया घालत आहेत. दुपारच्या वेळी काम नसेल तर बायका बाहेर बसतात आणि सर्व मिळून गप्पा टप्पा चालू राहतात. पूर्ण खाटवर कुरडया अशा सुकत घातलेल्या आहे. ह्या आहेत रंगीत कुरडया. ह्या पण पूर्ण सुकल्या आहे आणि ह्या पण जाता जमा करत आहेत. कुरडयांचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.